श्लोक 11. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. अर्थ: योगी लोकांना प्रयत्नानेच आपल्या हृदयात आत्मदर्शन होते. ज्यांचे चित्त शुद्ध नाही, इंद्रियांवर ज्यांचा ताबा नाही, अशा व्यक्तींना प्रयत्न करूनही आत्मा गवसत नाही, म्हणजे सापडत नाही किंवा कळत नाही. विवरण: मागील श्लोकात ईश्वराला पाहण्यासाठी ज्ञानचक्षु हवेत असे भगवंताने सांगितले होते. मात्र हे ज्ञानचक्षु कोणाला प्राप्त होतात ते या श्लोकात भगवंत स्पष्ट करीत आहेत. शरीरात ये जा करणाऱ्या ईश्वराला प्रयत्न करणारा योगीच बघू शकतो. यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे तो योगी हवा आणि दुसरे म्हणजे तो योगी असला तरी त्यांनी प्रयत्नसुद्धा करायला हवा. योगी आहे पण प्रयत्न करीत नाही, किंवा योग साधलेला नाही पण प्रयत्न तर करतो आहे, तर या दोघांनाही ईश्वर दिसत नाही. यापूर्वी बुद्ध्यायुक्त यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी, म्हणजे बुद्धीने युक्त होऊन कर्मबंध तोडला पाहिजे, किंवा विशुद्ध होऊन सर्व भूतांना आपल्यात पाहायला पाहिजे. युक्त कर्मफलं त्यक्त्वा, कर्मफलाचा त्याग केला पाहिजे. येशाम साम्ये स्थितम मनः, साम्यावस्थेत राहून ब्रह्मात स्थिर व्हायला पाहिजे. कामक्रोधोद्भवम वेगम, कामक्रोधांचा आवेग सहन करता यायला हवा. योंत सुखोंतरारात्मा, स्वतःत रमता आले पाहिजे. संन्यस्त संकल्पो योगी, सर्व संकल्पाचा त्याग केला पाहिजे. योगी युंजीत सततम आत्मानं, आत्म्याशी मिलन घडवले पाहिजे व चित्त स्थिर करायला पाहिजे किंवा व्हायला पाहिजे. हे सर्व घडले तरच योग साधला असे म्हणतात. यापूर्वीच्या वेगवेगळ्या अध्यायात वेगवेगळ्या श्लोकातून हे संदर्भ आलेले आहेत. आणि असा हा योग साधला तरी प्रयत्नसुद्धा सुरू ठेवावेच लागतात, तरच ईश्वराचे दर्शन घडते. प्रयत्न म्हणजे योगी ध्यानावस्थेत मनाचा लय साधतात. मग मनाचे चिंतन थांबते, विचारसुद्धा संपतात. मनावर कोणत्याच विचारांचे अगर भावभावनांचे तरंग शिल्लक राहत नाहीत. अशा वेळी मी असतो, अशा मीला योगी ध्यानावस्थेत शोधतात. ते या जीवात्म्याला बरोबर ओळखतात. मग आत असलेला जीवात्मा सर्व भूतांमध्ये असल्याची सुद्धा त्याला खात्री पडते. अशा रीतीने ज्यांनी स्वतःला घडविले तो योगी कृतात्मा असतो. त्यांना योग साधून प्रयत्न करून ईश्वराचे दर्शन पण घेतलेले असते. पण ज्यांना स्थल काला वाचून विचार करता येत नाही, जे केवळ रजोगुणात व तमोगुणात रमलेले आहेत, त्यांना प्रयत्न करूनही हा आत्मा म्हणजे काय ते कळू शकत नाही. कारण असे लोक जो प्रयत्न करतात तो या शरीराच्या व भोगांच्या साधनाद्वारे करतात. ते स्वतःचा आत्मघातच करून घेतात आणि ते अकृतात्मा होतात असे भगवंत सांगत आहेत. अचेतस म्हणजे चित्तशून्य, चित्त नसलेले. प्रत्यक्षात चित्त नसलेला एकही प्राणी नसतोच. प्रत्येकात चित्त असतेच, पण ते चंचल असते, ते स्थिर नसते. चित्त आपल्या जागी नसेल तर त्याचा काय उपयोग? अर्थातच त्याचा उपयोगच नसतो आणि असे चित्त असून नसल्यासारखेच असते. म्हणून अशा चंचल चित्त असलेल्यांना भगवंत अचेतस असे म्हणत आहेत. ईश्वर कधी वेळ ठरवून भेटत नाही, तसेच ईश्वर बघायला चित्तसुद्धा आवश्यक आहे. म्हणूनच आपल्याकडे असं म्हणतात की तो कधी कोणाच्या रूपाने कसा येऊन आपल्याला भेटेल ते आपल्याला कळत नाही. अर्थात हे चित्त स्थिर असले तरच ह्या गोष्टी घडतात. ईश्वर हा अतिसूक्ष्म असतो. ती सूक्ष्मता ग्रहण करायला जी पात्रता हवी असते ती फक्त सूक्ष्म असलेल्या चित्तातच असते. जडदेह सूक्ष्म ईश्वराला पाहू शकत नाही, तो चित्तानेच पाहता येतो. अर्थातच असे चित्त एका जागी स्थिरच हवे आणि तरच ईश्वर आपल्याला दिसेल किंवा भेटेल. अशा रीतीने प्रयत्नशील स्थिरचित्त योगी ईश्वराचे दर्शन करू शकतात. आणि यानंतर भगवंत आपले स्वरूप स्पष्ट करीत आहेत. इथे आपण थांबू.